भाग्यलक्ष्मी। कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला दिसतोय, पैसे काढायचा चांगला चान्स आहे। बबली टूटपाड काका, काय झालं तुम्हाला काका? कोण आहे ड्रायव्हर? काय रे? काय तुला लायसन्स कोणी दिलं रे मेल्या? तुला गाडी चालवायला येते की नाही? काय चालवली का कधी गाडी? अरे आई त्या बिचारा हॉस्पिटल मध्ये नाहीतर तो इथेच मरेल। अरे माझ्या काकांच्या हॉस्पिटल साठी काय ते तोंडपाडी काढ। चल ती रडते ना बिचारी। हॉस्पिटल मध्ये हो घ्या मॅडम, घ्या घ्या। संत्रे आओ जरा ते वर्दीची तरी लाज राखा। किती कुठं बोलाल वो, जीभ झडल की अशानं। किती हा दुष्टपणा म्हणायचा। ए कोयने, जास्त आवाज करायचा नाही। मी किती दुष्ट आहे ना ते मला चांगलं माहिती आहे। अरे दुष्टपणाच करायचा असता ना तर तुम्हाला दोघांनाही प्रतापच्या खुनामध्ये आतमध्ये टाकला असता। मी कसे पुरावे उभे करू शकतो। त्याला ज्या पेल्यातून तू पाणी दिलंस ना त्या पेल्यावर तुझ्या बोटांचे ठसे आहेत। संत्रे, या जंत्रेला आवाज द्यायचा नाही। या जंत्रेने मनात आणलं ना तर तुझं बाळणपण माझ्या पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये होईल। मुकाट्यानं घरी जायचं आणि आराम करायचा। कामिनीबाई विसरलात का 25%? हे बघा, तुम्ही हे लग्न झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार आहे, त्यातले 25% तुम्ही मला देणार आहात, विसरू नका। मग ते पैसे मिळाले ना की बाई मुंबईला जाईल, शिवाची मुंबई करेन। हो हे बघा, तुम्ही जे काय स्वप्न रंगवताय ना ते इतक्या सहजासहजी पूर्ण होणार नाहीये का? हे बघा कामिनीताई, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझ्याशी असा दगाफटका करायचा नाही। हो हो हो, मी काय सांगते ऐकून तरी घ्या। तुम्हाला तुमचे 25% मिळणार हे नक्की, पण लग्न झाल्यावर ताबडतोब नाही। का का का? हो लालनताई, तोवर संजयला मूल होत नाही ना तोवर ती प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाच्याही नावावर होणार नाहीये। जेव्हा त्याला मूल होईल तेव्हा दुसऱ्यांच्या अर्थात माझ्या नावावर ती प्रॉपर्टी होईल। ओ बाई, एवढा भानगड येतोय तुमच्या प्रॉपर्टीचा? पण नक्की देणार ना 25%? हा, नाही तर मग मूल झाल्यावर म्हणाल आणखी काहीतरी। तुम्हाला विश्वास नाहीये का? कामिनीने शब्द दिलाय ना तुम्हाला तुमचे 25% मिळणार। बर, ते ज्या गुहेमध्ये गेले होते ना त्या गुहेत सापडली मला ती। बापाजीची कवटी असणं शक्यच नाही। अरे ह्याला शेंडी कुठे आहे? काय बोलताय साहेब? आता माझी कवटी सटकवू नको। ती कवटी तुला जिथे मिळाली तिथे बाप्पाजी मेला म्हणतोस ना, मग दागिने पण तिथेच असणार। मुकाट्याने माझे अर्धे दागिने मला दे। हो पर साहेब, माझी कवटी तापायच्या आधी कवटी घेऊन जा आणि दागिने घेऊन ये पटकन। मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते, आणि मी मान्य करतो की तू आजही माझ्यावर तितकंच प्रेम करते जितकं तू आधी करायचीस जीवा। पण तू हिम्मत कशी केलीस माझ्या समोर येण्याची? संजय, कशी केलीस? हात लावू नकोस मला, हात लावू नकोस।